नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2 वाजून 4 मिनिटांपासून ते 3 वाजून 27 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 16 मिनिटांपासून ते 1 वाजून 4 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8 वाजून 29 मिनिटांपासून ते 9 वाजून 53 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 11 वाजून 16 मिनिटांपासून ते 12 वाजून 40 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर केंद्र करेल. आजच्या दिवशी बुध आणि गुरुचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातला गुरु आणि दशमातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल आणि त्याचा तणाव तुमच्या मानसिक शारीरिक क्षमतेवर जाणवू शकेल. काळजी घ्या. आजच्या दिवशी कामं पूर्ण होताना अडथळे येऊ शकतील. त्यामुळे स्ट्रेस टेन्शन थोडंसं वाढल्यासारखं वाटेल. फ्रस्ट्रेशन थोडं जास्त जाणवू शकेल. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतील. तुमच्या कामाचं कौतुक चांगलं होईल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीतला गुरु आणि भाग्यातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचे जे खर्च असेल त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे राहतील. खास करून तुमचे अंदाज बरोबर येऊ शकतील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल त्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं यश तुम्हाला लाभेल. काही चांगले उत्तम संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असणार आहेत. अशा प्रकारच्या कुठल्याही संधी अजिबात वाया घालवू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काय चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकते. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस आहेत तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रित करेल. व्ययातला गुरु आणि अष्टमातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. तुमचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातला बुध आणि लाभातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्णत्वाला जातील. फिरणं वगैरे जास्त होईल त्यामुळे दमछाक झाल्यासारखे वाटेल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. खास करून
ज्या कर्क राशीच्या व्यक्ती विवाहसुख आहे त्यांच्यासाठी काही चांगले प्रपोजल्स येऊ शकतील. विवाह जमणं, साखरपुडा होणं, त्या संदर्भातल्या चांगल्या बातम्या समजणं, अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित येते. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ संभवतात. याचप्रमाणे लाभाच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा तुमच्यासमोर येतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी आणि येणारे 2 ते 3 दिवस भाग्यशाली असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातला बुध आणि दशमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही सकारात्मक घटना घडू शकतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होऊ शकेल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशी कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातला बुध आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं वैवाहिक जोडीदारावर वादविवाद होऊ शकतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाहीत. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. खास करून भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवसात काही चांगले अनुभव निश्चित प्रकारे मिळू शकतील. काही अशा संधी मिळतील की त्या तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या असतील. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्या चतुर्थातला बुध आणि अष्टमातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचं वातावरणसुद्धा तुम्हाला अपेक्षित असं नसेल. त्यामुळे थोडंसं स्वतः ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही निश्चित हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमस्थ मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातला बुध आणि सप्तमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात मतभेद मतवैचित्र असे काय अनुभव येऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जी कामं अडकलेली आहेत पूर्ण होत नाहीत, जरूर हाती घ्या अशी कामं. ती पूर्ण होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहारामध्ये तुम्हाला सफलता मिळाल्यासारखी जाणवेल. तुमचे अंदाज बरोबर येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातला बुध आणि षष्ठातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होण्यासारखं जाणवू शकेल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा थोडेच ताणल्यासारखे जाणवते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवनवीन संधी तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि पंचमातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल, जास्त दमछाक होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्हाला सुचू शकतील.
मात्र ती मार्गी लागताना अडथळे येतील, त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवेल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण, अतिशय शुभप्रदायी राहतील. खास करून तुम्ही घेतलेली कामं तुमच्या अंदाज बरोबर येऊ शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी राहील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. भविष्यात ते इंट्युशन तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड करत असाल, तर काही चांगले उत्तम लाभसुद्धा तुम्हाला या 2-3 दिवसात मिळू शकतील. त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. व्ययातला गुरु आणि चतुर्थातला व्ययातला बुध आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. जे तुमचे घरातल्या मंडळी असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्याबरोबर तीर्थस्थळी वगैरे जाण्याचा योगसुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंधसुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात बऱ्याच प्रमाणात सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातला बुध आणि तृतीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आजच्या दिवशी उत्तम प्रकारे दिसून येईल. घरातल्या व्यक्तींवर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय चांगले दिसून येतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही करू शकाल. मित्र परिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून चांगले काही सल्ले मिळणं, अशा प्रकारच्या काही घटना घडामोडीसुद्धा घडू शकतील. तुमचा मूड येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अतिशय चांगला राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहू शकाल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.